एप्रिल महिना सुरू झालाय आणि महाराष्ट्रात पुढील 15 दिवस हवामान नेमकं कसं राहणार? कडक उन्हाचा तडाखा वाढणार की अचानक पावसाचा धक्का बसणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कारण मागील काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरण तयार झालं आणि उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला. पण आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुढील 15 दिवसांमध्ये पाऊस नेमका कधीपासून सुरू होईल आणि कोणत्या भागात पावसाची शक्यता जास्त आहे? हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये म्हणजे आजपासून साधारण 3 ते 4 दिवस राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि तापमानात हळूहळू वाढ होताना दिसेल. मात्र त्यानंतर म्हणजे साधारण 13 एप्रिलपासून ते 16 एप्रिल दरम्यान राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होऊ शकते आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. विदर्भ भागाबद्दल बोलायचं झालं तर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीचे 4 ते 5 दिवस तापमान वाढताना दिसेल. दुपारच्या वेळी कडक ऊन जाणवेल. मात्र 13 एप्रिल नंतर ढगांची निर्मिती होऊन काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडू शकतात. एप्रिल महिन्यात विदर्भात अधूनमधून वादळी वारे आणि पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असते. यावर्षीही मिश्र स्वरूपाचे हवामान राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात 12 ते 15 एप्रिल दरम्यान वातावरणात बदल जाणवू शकतो. सुरुवातीला कडक ऊन राहील, मात्र त्यानंतर काही भागात ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक पावसाची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटीमुळे अधूनमधून विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडू शकतात. मध्य महाराष्ट्र म्हणजे पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव या भागात 13 ते 17 एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस सर्वत्र होईलच असं नाही. काही भागात वातावरण कोरडेही राहू शकते. कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात सुरुवातीचे काही दिवस दमट उकाडा जाणवेल. मात्र 14 ते 16 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला होता. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता कायम आहे. एकंदरीत पाहिलं तर आजपासून साधारण 12 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे 13 एप्रिलपासून राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात होऊ शकते. मात्र हा पाऊस जोरदार नसेल, तर हलक्या स्वरूपाच्या सरी, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्यामुळे उष्णतेसोबतच काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता कायम राहणार आहे. म्हणजेच पुढील 15 दिवस महाराष्ट्रात पूर्णपणे पावसाळ्यासारखा पाऊस होणार नाही. मात्र 13 एप्रिलपासून काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी पडू शकतात. तर दुसरीकडे उष्णतेचा प्रभावही कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याबरोबरच अचानक बदलणाऱ्या हवामानाचीही काळजी घेणं आवश्यक आहे. एकंदरीत पुढील 15 दिवस महाराष्ट्रात उन्हासोबतच हलक्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे आणि 13 एप्रिलपासून काही भागात पावसाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे हवामानातील बदल लक्षात घेऊन नियोजन करणं गरजेचं ठरणार आहे.